क्वेश्चन किती दिले होते आपले नंबर काल? किती किती झाले होते? आपण हा हे स्टँडर्ड पकडू, त्याप्रमाणे ते कमी होतील तिकडं. 18 झाले होते. 18 आणि रिपीट किती किती होतं? रिपीट वन्स, बरोबर. 18 + 18 36, बरोबर. आणि सेल्फ किती होते? 35. 30 होते. किती झाले? 60. एम आय राईट? चला 67. चला 67 नंबर सांगा मला. तर तुमच्यापासून चालू करू. सांगा लवकर लवकर, प्रत्येकाने एक वाक्य सांगा. वॉन्टेड जे ना? चला कमॉन, आज आपण सांगता करण्याची शक्यता आहे. चला सांगा लवकर, फास्ट सांगा. त्याला कोणतं वॉच पाहिजे होतं? चालेल? चालतंय का? यातलंच आहे का? यातलंच आहे ना? त्याला कोणतं वॉच पाहिजे होतं? काय होईल? डब्ल्यू शब्द काय? सांगा लवकर, सांगा लवकर. मग विच वॉच, बोला सगळे मग. हा विसरले का सगळं? डिड ही वॉन्ट? विच वॉच डिड ही वॉन्ट? 12 1 12, 12 2 त्याबद्दल. विच वॉच डिड ही वॉन्ट? ऑनलाईन वाले ग्रुप नंबर 1 and 5 तयार राहा. चला नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. सांगा रे, तुम्ही लोक सांगा. इंडियाला जिंकण्यासाठी किती रन पाहिजे होते? किती रन पाहिजे होते? काल झालंय वाक्य, पण असं काय अडचण नाही. तो डब्ल्यू शब्द सांगा लवकर, किती रन? बोला. हाऊ मेनी रन्स? पुढे काय येईल? डब्ल्यू नंतर वर्बल क्वेश्चन येईल. वर्बल क्वेश्चन चालू काय होईल? डिड. सब्जेक्ट कोणाला पाहिजे? इंडियाला. इंडिया वॉन्ट, वाक्य संपलंय. आणि जिंकण्यासाठी मध्ये काय? टू विन और फॉर विनिंग. समजलं का? इंडियाला जिंकण्यासाठी. ऑनलाइन वाले समजलं का? येस और नो? यस सर. ऑनलाइन वालों को समझ Yes, में आया sir. क्या? यस ओके. सर. हाँ व्हेरी गुड. त्याला, व्हेरी नाईस क्वेश्चन. त्याला कोणत्या कलरची गाडी? टेम्परेचर वाढलं ना? फरक पडतोय का नाही? वाढलं ना? फरक काय नाही. हा बोला. त्याला कोणत्या कलरची गाडी विकत घ्यायची होती? विकत घ्यायची होती. हा बोला. विच कलर कार? कोणत्या कलरची गाडी? हा त्याला, व्हेरी गुड सर. या डीड आहे ना वॉन्टेडचं वाक्य. डीड ही वॉन्ट टू परचेस? बाय आणि परचेस मध्ये थोडंसं अंतर असं आहे की बाबा, बाय हे सहसा लहान गोष्टींसाठी वापरतो आपण, परचेस हे कम्पॅरेटिव्हली मोठ्या गोष्टीसाठी वापरतो. आता लहान आणि मोठी गोष्टी डिपेंड करते की तुम्ही अंबानी आहात का सामान्य माणूस आहात. अंबानी कारला पण बाय करेल, मात्र आपण काय करू? तेव्हा मी परचेस केले. चला आता तुम्ही बाय करू शकाल, पण मी परचेस ठीक आहे. माझ्या कोटीप्रमाणे मी दिलं परचेस, आहे की नाही? माझ्यासाठी मोठे आहे. हा चला. फॉर काय संबंध आहे? कोणत्या कलरची? विच कलर का? और तुम्हाला व्यक्त कार ऑफ विच कलर? इथं ची सायंट असते. कोणत्या कलरची गाडी? विच कलर कार, विच कलर पेन.
समजलं, 7 9:30. काय? बर, मला नवीन बॅग केव्हा घ्यायची होती? क्वेश्चन शिकायचं आपल्याला. बॅग केव्हा घ्यायची होती? स्वतःला क्वेश्चन विचारत मात्र त्याला लिहू. केव्हा घ्यायची होती? ओनली क्वेश्चन. हेडिंग लिहिलं नाही का म्हणून प्रॉब्लेम आहे. वॉन्टेड द प्रॅक्टिकल क्वेश्चन. चुकलं आपलं काहीतरी. टार्गेट 200 किती होतं टार्गेट आपलं कालचं? किती लिहिलं होतं? तेवढं टार्गेट होतं ना? किती होतं टार्गेट? किती लिहिलं होतं आपण काल? 250 ना? काल लिहिलंच नाही टार्गेट. टार्गेट 250. चला, 67, 68, 69, 70. चला पुढे बोला. मला पुढे बोला, इंग्लिश बोलायचं. केव्हा? कमॉन. वेन डिड आय. हा 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 हा. चला, 7 नंबर दुसरं सांगा. काय संबंध आहे? कर्जा लगेच पाहिजे होतं ना. तुम्ही झोप येता. जीव झोप झाला नाही माझ्यासारखी. वॉन्टेड टू चालू. पुढचा टॉपिक आपला. ते फक्त कर्जाला लगेच पाहिजे होतं. बेस सोडू नका. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. जास्त राहणार होता. तुमच्या फोटोमध्ये असते येणार. नेक्स्ट बोला. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. लवकर बोला, मला पुढचा ग्रुप घ्यायला. बोला. त्यांनी सांगितलं ते सांगा. सांगणार रे. सांगत जा. अभ्यास नाही केला काय आठवणार नाही. मी परत सांगतो, तुमच्या नोटबुक जर रिकामा असतील तर डोकं रिकामच राहणार आहे. नोटबुक भरेल तर डोक्यात भरलं जातं. लक्षात द्या. घ्या. Knowledge in your mind is function of knowledge, the practice on the notebook. चला, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये. हा, मग मी काय करू? क्वेश्चन कुठे आहे? वरती काय लिहिलंय? लिहा. तुला ऑनलाईन क्लाससाठी फरक आहे बरं टेम्परेचर मध्ये. चेअर गरम लागते, बाहेर आहे गरमी आहे ना. बरं भाई गरमी. तुला ऑनलाईन क्लाससाठी दुपारचं ऊन होतं त्यामध्ये जरा झालं सगळं. क्लाससाठी कोणाचा मोबाईल पाहिजे होता? हा, कोणाचा मोबाईल? कमॉन बोला. होज मोबाईल डिड यू वॉन्ट? बोला ना रे, काय करताय असं? वॉन्ट फॉर ऑनलाईन क्लास. अच्छा, आले का तुम्ही लोक? तुम्ही आलेच नाही. मम्मी कुठे? अच्छा, ओके. तुमचा आवाज पण झालाय छोटा छोटा. 71. हा, तिला किती सोनं पाहिजे होतं? ल्या, बोललो तर ल्या. तिला किती सोनं पाहिजे होतं? किती सोनं? कमॉन सांगा. हा, हाऊ मच गोल्ड? बोला रे, काय असं करताय? डिड सी. ऑनलाईनचे खूप फास्ट सांगतात. Did she want? How much gold did she want? नेक्स्ट क्वेश्चन. सांगा लवकर, ज्यांनी सांगितलं ते सांगा. प्रत्येकाला एक नंबर, एक क्वेश्चन आला पाहिजे. हा, खेळायला आलं का प्रत्येक?
काम करायला नाही पाहिजे. फक्त काय पाहिजे होतं एवढंच बोलायचं. लिमिटेड गोष्टी, फक्त काय पाहिजे होतं एवढंच बोला. काय करायचं होतं इथं आज एक्सप्रेस करायचं नाही, उद्या कल सुरू करेंगे उसको. हाँ बोला, लवकर लवकर बोला, फास्ट बोला. श्रेयसला कोणतं बुक पाहिजे होतं ल्या? ऑनलाईन वाले गोरे सर, स्पीड चालतोय का हा? येस सर, येस सर, किंवा एनी अदर टीचर? हा येस सर. चालतोय. हो. ओके. कोणते मुलं बाकीचे स्पीड ओके का? ट्राय करू आपण, आणखी स्लो करू चला. ऑनलाईनला कोणतं बुक पाहिजे होतं? काल झालेलं आहे ऑलरेडी, मला समजलं पाहिजे. हा कोणतं बुक? काय होईल? वीज बुक न चालू होईल आपलं वाक्य बघा रे ऑनलाईन वाले. वीज बुक नंतर काय येईल? डीड कंपल्सरी आहे. डीड श्रेयस वॉन्ट. श्रेयस कॅपिटल नाव आहे, ठेवलेलं नाव. आणि वॉन्ट नंतर क्वेश्चन मार्क. शांत लिहा. विच बुक डिड श्रेयस वॉन्ट? विच बुक डिड श्रेयस वॉन्ट? तू म्हण श्रेयस, म्हण 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 ना, तुझं नाव म्हण. हा श्रेयस, तुझं नाव म्हण, तुझं नाव सांग काय? हा श्रेया. त्यांना मीटिंग साठी कोणती रूम पाहिजे? एक्सलंट, प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे. त्यांना मीटिंग साठी, लिहा रे ऑनलाईन वाले, त्यांना मीटिंग साठी कोणती रूम पाहिजे होती? ठीक आहे, आपण विनंती काढून टाकू. त्यांना मीटिंग साठी, सावकाशल्या, काही गडबड करत नाही, व्यवस्थितल्या, सुव्यवस्थितल्या. त्यांना मीटिंग साठी कोणती रूम पाहिजे? प्रसाद खांडेकर, महाराष्ट्राचे हसत, बरोबर आहे. हा पाहिजे होती झालं का मराठीमध्ये? आता इंग्लिश मध्ये सांगा आरती सारखं. विच रूम डीड? त्यांना, त्यांना अनेक असतील तर, आता मीटिंग मध्ये अनेक लोक असतील ना, त्यामुळे डीड दे वॉन्ट. व्हेरी नाईस, फॉर मीटिंग, व्हेरी नाईस. कितीला हा? फोर्थला आहे. अशात घ्या, फोर्थला या लेवलचं समजायला लागलं तर चांगली गोष्ट आहे की नाही? सो डेव्हलपमेंट, इम्प्रुव्हमेंट होणारच. हा एनीबडी रिमेनिंग? कोई बच्चा है, कोई बच्ची है? सांगितलं? काही सांगणार? हम्म. दुनिया आपके लिए इंतजार नहीं करती, ट्रेन निकल जाती है. हा तिला कोणत्या कलरची सायकल पाहिजे? गाडी झालं ना, सायकल ते झालं, बरं ठीक. सेम वाक्याला बघा, तुम्हाला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. तिला रिपीट वाक्य चाललंय हे. तिकडे कोणत्या कलरची कार आहे, इकडे कोणत्या कलरची सायकल आहे, लक्षात घ्या. हे सांगताना अडकू नका. तिला कोणत्या कलरची सायकल पाहिजे होती? हा ना, लक्षात घ्या रे. पाहिजे होती, कारचं वाक्य रिपीट आहे, बरोबर आहे का? तिला कोणत्या कलरची कार पाहिजे होती? सेम, कमॉन सांगा. विच कलर सायकल और बायसिकल? बायसिकल लिहिलं सोपं आहे, योग्य आहे. बायसिकल हा डिड शी वॉन्ट? विच कलर सायकल डिड शी वॉन्ट?
प्रत्येकाला एक. प्रत्येकाला एक. चला, कोण राहिले? कोण राहिले का आपल्याकडं? असेल तर ते घेतो. हा, महेशला. हा, महेशला काल किंवा महेशला म्हणू, काल सोडून द्या. महेशला कोणत्या फ्लेवरची खर तर वाक्य माझं घेण्यात चुकतंय, पण जाऊ द्या. आईस्क्रीम खाणं चुकीचं आहे, त्यामुळं अनइथिकल होईल. मी आईस्क्रीम प्रमोट करतो याचा अर्थ. असं द्या, ठीक आहे. कोणत्या फ्लेवरची आईस्क्रीम हा डब्ल्यू शब्द बनेल सांगा मग. सेम कोणत्या कलर सायकल, कोणत्या फ्लेवरची आईस्क्रीम. हा, विच फ्लेवर, कलरचं फ्लेवर झालं आईस्क्रीम. आईस आणि क्रीम काय? डीड. करेक्ट. हाँ, कहा थे हम लोग? पुढं होतो. विच फ्लेवर आईस्क्रीम डीड महेश नॉट वॉन्ट. दुसऱ्या पद्धतीनं आपण निगेटिव्ह मध्ये दुसरं काय लिहिलंच नाही का कुठं? निगेटिव्ह आलंच नाही का? हा, दुसऱ्या पद्धतीनं काय होईल? विच फ्लेवर आईस्क्रीम डिडंट महेश वॉन्ट. आता तुम्हाला आणखीन एक इथं सांगू, तुम्हाला फ्लेवरची गरज नाही. विच आईस्क्रीम मध्ये बाय डिफॉल्ट फ्लेवर समावेश. कोणत्या आईस्क्रीम म्हणलं ते फ्लेवर नाव सांगतो ना म्हणून. समजलं? प्रत्येक गोष्ट विचारात घ्या. ऑनलाईन वाले फोर्थची मुलं झालं का? लिहून घ्या व्यवस्थित. विच फ्लेवर आईस्क्रीम. फ्लेवर नाही लिहिलं तर तेच वाक्य. हा, अच्छा, क्रॅम झालं का? विच कलर आईस्क्रीम. सो विच फ्लेवर आईस्क्रीम डेंट महेश वॉन्ट. झालं का ऑनलाईन वाले? झालं का? चला, ग्रुप नंबर 1 and 5. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. क्वेश्चन नंबर अथर्व. हा, दुर्वा नंतर अथर्व. सांगा. कोणाला ऑल सब्जेक्ट मध्ये आउट ऑफ मार्क्स पाहिजे होते? काय 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 काय? कोणाला ऑल सब्जेक्ट मध्ये आउट ऑफ मार्क्स पाहिजे होते? कोणाला ऑल सब्जेक्ट मध्ये आउट ऑफ मार्क्स पाहिजे होते? दुर्वा, जास्त परिणाम करून घेऊ नको अभ्यासाचा. ठीक आहे, जरा थोडा अभ्यासाच्या बाहेर बी जा. सगळे तुझे अभ्यास वाक्य असतात, हे पण योग्य नाही. एक बॅलन्स पर्सेंटेज असते ना, त्यामध्ये रिजेक्ट होऊन जातील कुठेतरी. नुसता अभ्यासाचा विचार करू नको, दुसरा विचार करता आला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तो बॅलन्स पर्सेंटेज असली पाहिजे. तुझं सगळे वाक्य अभ्यासचे असतात, काय वांगडे? हा, तो कुठतरी रॉंग डायरेक्शनला जाते. ठीक आहे. हा, तर थोडं वेगळं सांगायचं वाक्य, त्याचे विचार वेगळे होतील. हा, सांगा रे ऑनलाईन वाले, ग्रुप नंबर 1 and 5. Who all did ए डीड कसं होईल रे गडव्यांनो?
Who वॉन्टेड all होईल ना. डीड आणि वॉन्ट एकत्र आले नाही का मान्य करायचे. हु ऑल वॉन्टेड आउट ऑफ मार्क्स out of marks for all subjects? इन ए फॉर कुठे आहे. इन ऑल सब्जेक्ट. हु ऑल वॉन्टेड आउट ऑफ मार्क्स इन ऑल द सब्जेक्ट. चला असू द्या चालतंय. 7 अथर्व. तुला शर्ट पॅन्ट का पाहिजे नव्हती? एक्सलंट. तुला शर्ट पॅन्ट का पाहिजे नव्हती. कमॉन शांत लिहा अगोदर लिहा. तुला शर्ट पॅन्ट का पाहिजे नव्हती. तुला शर्ट पॅन्ट का पाहिजे नव्हती. कमॉन. सांगा आता ग्रुप नंबर 1 and 5. Why did you not want shirt and pant? Why do you not want Shirt pant. shirt pant or shirt and pant. शर्ट पॅन्ट म्हणा किंवा शर्ट अँड पॅन्ट म्हणा. Why didn't you want shirt अरे वा. pant? Shirt and pant. Why didn't you want shirt pant. शर्ट डॅश पॅन्टला कारण का तुम्ही त्याला तसं एक्सप्रेस केलं. पार्ट नाही पॅन्ट. पुढे बोला. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. थांबा रे थांबा. लिहून घ्या अगोदर. थांब रे बाळा. वाय डिडंट शांत लिहून घ्या. वाय डिडंट यू वॉन्ट शर्ट पॅन्ट. झालं सगळ्यांचं. हा बोला कोण आहे पुढं. विराट कोहली. कोणाला ऑनलाईन क्लास साठी मोबाईल पाहिजे होता. कोणाला ऑनलाईन क्लास साठी मोबाईल पाहिजे होता. उद्याच्या लेक्चर साठी सजग आणि आज अपेक्षा जास्त ज्या पालकांना आहे त्या पालकांनी प्लीज 5 ते 6 उपलब्ध राहा. कुठं असाल तिथं. पाहुण्याच्या घरी असाल तर त्या पाहुणे नाही बोलत बसायला बघायला सांगा. ज्या लेक्चरची किंमत कमीत कमी 300 रुपये तिकिटाने विकली गेली पाहिजे थिएटरमध्ये ते तुम्हाला फ्री आहे. 1 तासाचा सिनेमा फ्री आहे उद्या. भारी लेक्चर आहे. कोणा आणि मुलांसाठी थांबा रे. थांबा हो पालकांनो. रे नाही हा रे. पालकांना रे कसं म्हणायचं. मुलांसाठी थांबा बरं का. कोणाकोणाला ऑनलाईन क्लाससाठी. मुलांसाठी म्हणजे काय पालकांना समजल्यास त्याचा फायदा मुलांना होईल एवढं सुंदर उद्याचं लेक्चर आहे. कोणाकोणाला ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल पाहिजे होता. Who all सब्जेक्ट इकडे आला की इकडे काय करायचं डेट गायब करायचं. व्हेरी नाईस बरोबर. हु ऑल वॉन्टेड मोबाईल फॉर ऑनलाईन क्लास. पुन्हा एकदा क्लिअर करतो मी. हे लिहा रे मुलांना पर्यंत. पुन्हा एकदा क्लिअर करतो. ऑनलाईन साठी खास उद्या संध्याकाळी 5 ते 6च्या लेक्चर विषयी बोलत आहे. ठीक आहे. हा
झालं का लिहून? कोणा कोणाला ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल पाहिजे होता? हू ऑल वॉन्टेड मोबाईल फॉर ऑनलाईन क्लास? अंकिता बोला. ईश्वर तिला थांब ना. कोणती रिंग पाहिजे होती? तिला कोणती रिंग पाहिजे होती? डायमंड पाहिजे होती. काय होईल? कोणती रिंग? शांततेने सांगा मला. Which ring did she want? Which ring did she want? ईश्वरी ईश्वरी सांग. तिला हे गिफ्ट कोणासाठी पाहिजे होतं? तिला ते म्हणून आपण हे कसं काय? हे कोणासाठी पाहिजे म्हणतो आपण, आणि जे होऊन गेले त्या ठिकाणी म्हणतो ते गिफ्ट आहे ना. आज समोर असेल तर कोणासाठी पाहिजे म्हणतो आपण. तिला ते गिफ्ट, पण हे पण म्हणू शकतो आपण. आपण त्या शॉप मध्ये गेलो आणि तिला ते गिफ्ट पाहिजे होतं. तुम्ही त्या गिफ्ट जवळ आहात, मग तिला हे परवा गिफ्ट घ्यायचं होतं ना, हे कोणाच नेमकं पाहिजे होतं असं देखील प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे पण सुटेबल असू शकलं असतं, मात्र मी ते लिहिले. चला, तिला ते गिफ्ट कोणासाठी पाहिजे होतं? कमॉन, शांतल्या उतरल्या मराठीमध्ये. तिला ते गिफ्ट कोणासाठी पाहिजे होतं? व्हेरी गुड. कोणासाठी वेळ नाही. तिला ते गिफ्ट कोणासाठी पाहिजे होतं? काय होईल? कोणासाठी? For whom? फॉर होम. सगळे म्हणून सांगा रे. Did she want this? दॅट गिफ्ट. ते गिफ्ट. दॅट गिफ्ट. फॉर होम डिड शी वॉन्ट दॅट गिफ्ट? लास्ट सेंटेन्स फॉर ग्रुप नंबर 1 and 5. लास्ट क्वेश्चन. येस सांग. आदित्यला कोणतं बुक पाहिजे होतं? लिहा. मी थोडं याला निगेटिव्ह मध्ये देतो. आदित्यला बुक का पाहिजे नव्हतं? किंवा याला आणखी लिहू शकलास तुम्ही, आदित्यला माझं बुक का पाहिजे नव्हतं? चला, माझं असा शब्द लिहिलं तर आणखी उत्तम नाही. असं वरती, आदित्यला माझं बुक का पाहिजे नव्हतं? शांतल्या. आदित्यला माझं बुक का पाहिजे नव्हतं? काय? शांतल्या. आदित्यला माझं बुक का पाहिजे नव्हतं? बरोबर. व्हेरी गुड. सांगा सगळे म्हणून मला. Why did Aditya not want my book? एक्सलंट. Why did Aditya not want my book? दुसऱ्या पद्धतीनं होईल. कम ऑन. Why didn't Aditya not want my book? नॉट परत नाही ना रे, हे बोलला का कुणी मध्ये दुसरं काय? वाय डिड आदित्य वॉन्ट माय बुक? डबल नॉटची आवश्यकता नतीचे. शांतल्या, काही गडबड करू नका. आपले आणखीन काय वाक्य होतील. टाइम तसा बऱ्यापैकी आहे. हा,
झालं का ऑनलाईन वाले फोरचे मुलं? स्क्रीनशॉट काढा किंवा मला एक मोबाईल द्या. माझ्याकडे उलटा स्क्रीनशॉट येतो. If you have doubt, I have a good clock. मोठं बघावं लागेल तिकडे. हा, अरे वा, क्लॅरिटी उत्तम आहे मोबाईलच्या कॅमेऱ्याची. It has fantastic clarity. Next question for group number 2. चला रे सांगा मला. यश यश बोल. डॉक्टरांना पेशंट साठी कोणकोणत्या मेडिसिन्स पाहिजेत? काय? डॉक्टरांना पेशंट साठी कोणकोणत्या मेडिसिन्स पाहिजे? डॉक्टरांना पेशंट साठी कोणकोणत्या मेडिसिन्स पाहिजेत? 82. पेशंट पर एकच पेशंट घेऊ आपण. पेशंट साठी कोणते मेडिसिन्स पाहिजे? अरे माझ्या बरोबर शांततेनं. सर पाहिजे व्हेरी गुड. पाहिजेच असेल रे. त्याला द्या. पहिलं कोण सांगितलं तुला? यश. पाहिजे असेल रे. पाहिजे होते. डॉक्टरांना पेशंट साठी कोणकोणते मेडिसिन्स पाहिजे होते? पेरांना बाहेर जाऊन ऑपरेशन करायला लागला डॉक्टर म्हणलं की. डॉक्टर वाक्याला तरी पेनचं ऑपरेशन झालं. हा, झालं का लिहून मराठी? कोणकोणते मेडिसिन्स हा तुमचा डब्ल्यूएच झाला. विच ऑल मेडिसिन्स Which all म्हणून सांगा. फॉर पेशंट. व्हेरी गुड. Did doctor want for the patient म्हणतो आपण. द का बरं? याचा अर्थ बोलणाऱ्याला नाही ऐकणाऱ्याला माहिती कोणत्या पेशंट विषयी बोललं जातंय. बरोबर, म्हणून द पेशंट. आदित्य हा, सांग सांग सांग. अगोदर कोण बोलते सांगा इमानदारीने. हा, लॅपटॉप किती वेळ पाहिजे होता? तुझ्या घरामध्ये ज्या ठिकाणी रेंज आहे त्या ठिकाणी बस. अगोदर तुझा आवाज येत नाही. 100 लोक डिस्टर्ब होतात तिथं. हा, सांगा दुसरा व्यक्ती. सर आदित्य बोल लवकर. त्याला नाही, गप बस. गप बस. आदित्य सांगू नको वाक्य. अरे सांग लवकर म्हणलं. तो पॉज घेतो एवढा मोठा. हा, मनमोहन सिंग सारखा. चला नेक्स्ट. सांग लवकर म्हणलं किती वेळ थांबतय. नेक्स्ट पर्सन. संपदा. नाही तर संपदाच्या अगोदर कोण बोललं? सर ऐश्वर्या सांगू? नाही नाही सांगायचं नाही. तुला अगोदर तुम्हाला रेंज बघता येत नाही का? हा, संपदा सांग. तिला कोणत्या प्रकारचे हेअर बँड पाहिजे होते? तिला कोणत्या प्रकारचे हेअर बँड पाहिजे होते?
होते काय असेल ते. तिला अरे सांगते ना, तिला कोणत्या प्रकारचं हेअर बँड पाहिजे होतं. व्हेरी गुड. कोणत्या प्रकारचं हेअर बँड इथपर्यंत आहे, एवढं मोठं आहे. तिला कोणत्या प्रकारचं हेअर बँड पाहिजे होत नाही रे बाळा. मराठीत लिहित जा रे व्यवस्थित. होतं तवर अनुसार आहे. होत नाही होत. हा, शांतने सांगा. डब्ल्यू शब्द किती मोठा आलाय. Which type Very good. of hair band did she want? hair which type of hairband did she want? क्या बात आहे. एक्सलंट. ऐश्वर्या सांग. तिला लॅपटॉप किती वेळ पाहिजे होता? हा, हे लिहा अगोदर. व्हेरी गुड. क्लिअर आवाज आला तुझा आता. विच टाइप ऑफ हेअर बँड डिड शी वॉन्ट. शांत लिहा. विच टाइप ऑफ हेअर बँड डिड शी वॉन्ट. आणि क्वेश्चन मार्क. Of hair. Which type of hairband did she want? Band तिला did she want? तिला काय सांगितलं होतं तिला. सांग रे ऐश्वर्या. तिला हा लॅपटॉप. आला. तिला लॅपटॉप लिहा. किती वेळ पाहिजे होता. तिला लॅपटॉप किती वेळ पाहिजे होता. How much time? लॅपटॉप How हाऊ मच टाइम नाही. how much time? दिलाय. फॉर हाऊ मच टाइम आहे. At what For time did she want laptop? Time did she want laptop? For how much Excellent. time did she want laptop? व्हेरी नाईस. समजतं सगळ्यांना. फॉर हाऊ मच टाइम नंतर काय येईल. तिला लॅपटॉप पाहिजे होता का, तो बरोबर क्वेश्चन. डिड शी वॉन्ट लॅपटॉप. फॉर हाऊ मच टाइम. एफ कॅपिटल. अरे पहिले तुम्हाला काय काय सांगायचं रे. सेंटेन्सचं पहिलं लेटर कॅपिटल काढलं तर हे पण सांगा तुम्हाला. वा 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 वा, क्या बात आहे. वाक्याचं पहिलं लेटर कॅपिटल काढायचं हे पण सांगावं लागतं का. आता काय कसं. हा, नेक्स्ट पर्सन. नेक्स्ट क्वेश्चन. सरस ग्रुप नंबर 1 and 5. सरस बोल. किती लोकांना सुविधा पाहिजे होत्या. अरे काय वाक्य आहे? असले असते किती लोकांना. हा, ए जबरदस्ती बनाय आर्टिफिशियल वाक्य. नॅचरल वाक्य वाटलं पाहिजे रे. नैसर्गिक वाक्य सांग. नैसर्गिक नाही वाटलं मला. माझं रिडिंग म्हणते नैसर्गिक नाही वाटलं. सुविधेचं नाव घे मग. कोणाकोणाला एसी पाहिजे होता. किती लोकांना सुविधा पाहिजे असं हवेच ना वाक्य. हे वाक्य जमिनीवर नाही. असं असं कसं टच झालं पाहिजे वाक्य. जमिनीला टच असलं पाहिजे वाक्य. प्रॅक्टिकल वाक्य. वरती किती छान लिहिलंय. सांगा पुढं. नेक्स्ट पर्सन. नेक्स्ट क्वेश्चन. हा, अजय सर, अजय बोला. त्याला 1 लाख रुपये कशासाठी पाहिजे होते? हा, हे बरोबर आहे. लिहा. त्याला 1 लाख रुपये कशासाठी पाहिजे होते. त्याला 1 लाख रुपये कशासाठी पाहिजे होते. त्याला 1 लाख रुपये कशासाठी पाहिजे होते. आणि इथे मात्र कशासाठीला काही बरं का योग्य. काही डब्ल्यू शब्द माहितीये का तुम्हाला. माहित नाही ते सांगतो मी. तुम्ही काय म्हणणार आहे मला माहिती. फॉर विच रिझन असं म्हणतोय बरोबर. इथं मात्र फॉर विच पर्पज असलं सुटेबल इथं यानुसार. हा, फॉर विच पर्पज. For which purpose did he want Which 1 lakh rupees? did he want 1 lakh? 1
Did he लॅक असं पण लिहितात आणि लॅक असं पण लिहितात. मात्र लॅक असं लिहित आहे बरं का LACK. काय काय दिग्गज आहेत महानुभव LACK. हो ना काय मला समजत. अरे गुगल आहे कशासाठी भाई कशासाठी गुगल तुमच्याकडे. हा यू मस्ट यूज दॅट नो. असे प्रचंड चुका करतात मोठ्या. लॅक LAC और लॅक चालतंय. रुपीज व्यवस्थित लिहा. फॉर विच पर्पज डिड ही वॉन्ट 1,00,000 रुपीज. माझ्याकडच्या लिस्ट मध्ये ऍड करतो. तुम्ही तुमच्या लिस्ट मध्ये WH ऍड करा. बरं लिहिता. हा पुढचा क्वेश्चन. काव्य हा हा काव्य काव्या बोल. लास्ट क्वेश्चन फॉर ग्रुप नंबर 1 and 5. काव्या बोल. 1 and 5 चांगले पण सांगितलं क्वेश्चन आधी. काव्या बोल. तिला रांगोळी काढण्यासाठी कोणते कलर पाहिजे होते? लिहा. तिला रांगोळी काढण्यासाठी कोणते कलर पाहिजे होते? शांतला तिला रांगोळी काढण्यासाठी कोणते कलर पाहिजे होते? Which मला color? मराठी लिहून. Which color did व्हेज. did she want? अरे सांगा रे परत. विच काय विच काय Which color कलर did रे गाडवानो. कलर्स बोला. विच कलर did she want for drawing? She want for making rangoli. और ड्रॉइंग और टू ड्रॉ. रंगोली. रंगोलीला सिंगल इन्व्हर्टेड आणि अंडरलाईन करायची. बिकॉज इट इज इन मराठी. रंगोली. डिड शी वॉन्ट फॉर ड्रॉइंग रंगोली. आणि त्यांना नाही. अथर्व साऊंड बंद कर. अथर्व. अथर्व गायकवाड सर. यस सर. बघा परवा मीटिंग मध्ये काही पालक म्हणत होते एक्स्ट्रा क्लास घ्यायला लावा. हा काय क्लास मधला क्लास आहे का? एक्स्ट्रा लेक्चर ते क्लास म्हणतात आपलं हे स्कूल मधलं लेक्चर आहे का? नाही सर नाही. तर काय पालकांना सांगा की हे पण एक्स्ट्रा लेक्चर आहे. हा बरोबर, एक्स्ट्रा ओके. लेक्चरला या म्हणून सांगा त्यांना. ओके ओके सर ओके. नुसतंच डिमांड करून नाही. आता ते पालक म्हणतील आम्ही आलो मात्र तुम्हाला म्हणत नाही. मात्र इतर पालकांना ज्यांना जे आले नाहीत त्यांना उद्देशून बोलतोय. एक्स्ट्रा क्लास घ्या असं डिमांड असतं पालकांचं. आणि काय स्कूल मधलं आहे का एक्स्ट्रा लेक्चर. चला सांगा रे नेक्स्ट पर्सन. नेक्स्ट क्वेश्चन. काय सांगितलं होतं? सांगितलं होतं वाटतं कोणतरी. कोण होतं रे सांगा. कोणाचा नंबर आहे? नेक्स्ट नंबर कोण आहे? ग्रुप नंबर 3 and 4. चला सांगा लवकर. ग्रुप नंबर 3 and 4. साक्षी. साक्षी बोल. गावातील लोकांना गावामध्ये कसले रोड पाहिजे होते? गावातील लोकांना. आता हे गावामध्ये पण गरज आहे ना. गावातील लोकांना कसले रोड पाहिजे होते? उगाच लांब लचक बनण्याची काय गरज आहे बरं? बळच त्याला
हनुमान की पूंछ क्यों बनवते हो? गावातील लोकांना कसले रोड पाहिजे होते? याचा अर्थ रोड पाहिजे होते म्हणतोय. निघतोय ना अर्थ गावातला रोड है ना. त्याचा अर्थ गावातील आणखीन एक त्याच्यामध्ये सुधारणा करायची म्हणतो काय होईल, कसले रस्ते पाहिजे होते है ना. चला डब्ल्यू शब्द काय येईल? कसले रस्ते. कमॉन. Which type of road did Which villagers type of or what type of What type of road? road did villagers villagers want? want? Very nice. Did villagers want? Excellent answer. Very nice. 88. Last 2 questions only. 3 questions घेऊ. चला 90 complete करू. चला लवकर सांगा रे. Group number 3 and 4. Group number 3 and 4. वैष्णवी. अजिबात सांगू नकोस. 2 वेळेस सांगावं लागेल मला, विचारावं लागेल. ग्रुप नंबर 3 and 4 का? वाय? चला ग्रुप नंबर 1 and 5. सर श्रावणी. बरं का? ते बोलत बसू लागतं मला. समोर काय बोलते बघता येतं ना. ऑनलाईनला काही श्रावणी ऐकलं, तुझा आवाज ऐकला. 2 वेळेस 4 वेळेस म्हणून लागते. मग तोपर्यंत तुम्ही काय करता? नाही आम्हाला हात इथून मोबाईल पण न्यायला. अरे कुठं बसता? 1 किलोमीटर लांब. नाही, डिसिप्लिन is to be considered at the top. Yeah. Top of all. श्रावणी बोल. आरोहीला कोणतं स्टोरी बुक पाहिजे होतं? ल्या. आरोहीला कोणतं स्टोरी बुक पाहिजे होतं? लक्षात घ्या, या वाक्याचा रेफरन्स उद्या येणार आहे 5 to 6 लेक्चर मध्ये संध्याकाळच्या. कोणतं स्टोरी बुक? शांतीला सांगा मला. बर 89. आणखी कोण आहे का? 90 पर्यंत कम्प्लीट करू अगोदर. चला ईश्वरी मराठी सांगा. मराठी दुर्वा मराठी सांगा. मराठी सांगा अगोदर. ग्रुप नंबर 3 ईश्वरी सांगा रे. ईश्वरी सांग आणि स्वरा नंतर. ईश्वरी सांग मराठी. तिला माझी नोटबुक का पाहिजे होती? बरोबर. तिला माझी. नंतर स्वरा सांग. तिला माझी नोटबुक का पाहिजे होती ल्या? लक्षात घ्या एक औषध. लाईफ मध्ये चिडचिड कमी करायची असेल ना, मला वाचन खूप भारी पाहिजे. त्याचं वाचन नाही, ते चिडचिड जास्त असते. वाचन करा. अवांतर वाचन. त्याशिवाय तुम्ही अवांतर वाचनचा अर्थ आहे की अनेक विचारवंतांना तुम्ही भेटताय त्या पुस्तक रूपाने, तो तुमच्याशी बोलतोय. त्याशिवाय नाही शकत चिडचिड. हा काय होतं बाकी पुढं कोणारी स्वरा काहीतरी होतं. कोणतरी सांगा रे. त्याला पेपरसाठी किती वेळ पाहिजे होता? एक्सलंट. त्याला पेपरसाठी, पेपर म्हणजे एक्झामसाठी म्हणा. त्याला बर पेपरसाठी, ठीक आहे. पेपर समजणार आहे. पेपरसाठी किती वेळ पाहिजे होता? त्याला पेपरसाठी किती वेळ पाहिजे होता? बर चला हे 3 क्वेश्चन आपल्याला इथे. ग्रुप नंबर 3 and 4 सगळे मिळून सांगा कोणतं स्टोरी बुक. कम ऑन. Which story book did Arohi want? Which story book did Arohi want? नाही 3 and 4 नाही रे. ग्रुप नंबर 1 and 5 ना. 1 and 5. 3 and 4 ला बॅन केलं ना आपण. 1 and 5. तिला माझी नोटबुक का पाहिजे होती? कम ऑन. Why did she want my notebook?
Excellent. Why did she want my notebook? त्याला पेपरसाठी किती वेळ पाहिजे होता? किती वेळ? How much time did he want for paper? How much time did he want for paper? For the question paper म्हणून आपण हा. लक्षात घ्या इथे दोन ठिकाणी किती वेळ आणखी एका ठिकाणी आलं तर कुठतरी जर किती वेळासाठी या अर्थानं आला असेल किती वेळ तर फॉर हाऊ मच टाइम आणि फक्त किती वेळ एवढं झालं असेल तर हाऊ मच टाइम. किती वेळासाठी सायलेंट असल्यास फॉर हाऊ मच टाइम आणि फक्त अर्थ मोकळा किती वेळ असल्यास हाऊ मच टाइम. ऑल राईट. सो हे झाले आपले 90 क्वेश्चन. आजचे किती झाले मग 66 to 90. तिकडचे 4 झाले आणि इकडं किती आहेत 24 का? हा रिपीट वन्स. सेल्फ किती श्रद्धा मॅडम सांगा. सेल्फ किती श्रद्धा मॅडम त्यांच्या वतीनं राजमाने मॅडम सांगा किंवा शेळवाने मॅडम. 20 सेंटेन्स. नाही सेम नाही. मला प्रमोशन पाहिजे ना. तुम्हाला जिंदगीत प्रमोशन भरपूर पाहिजे हो. कामात प्रमोशन कोणाला नाही पाहिजे. लाईफ मध्ये प्रत्येकाला प्रमोशन पाहिजे. कालच्या पेक्षा आमच्या मुलाला आज एक्स्ट्रा आलं पाहिजे. काम एक्स्ट्रा नाही करायचं. समजलं का? 25 ओके लिहिलं मी 25. कवाळे सर 40 sentences. जोर लगाओ जरा. हा 40 sentences. हा क्या बात आहे. मला वाटलं असं 35 म्हणलं सेम होईल पण 40 करा आणि दिस विल बी द फायनल डे. हा हे नक्की करून घ्या. नाही केल्यास परफॉर्मन्स येणार नाही. लक्षात ठेवा. किती झाले मग 24 प्लस 66 किती झाले 90 बरोबर. 90 प्लस किती आहे 24 114 प्लस 40 हे पकडू आपण आहे ना. किती झाले 154 आणि दिस विल बी द एंड ऑफ वॉन्टेड. आता मग तुम्ही मला 250 कसं करायचं. आता 250ला जागा सोडायची आणि जेव्हा जेव्हा फावला वेळ मिळेल असं वाटतं की मला फेसबुक बघायचे त्यावेळेस हे संपल्यावर फेसबुक बघायचे. यातल्या काही गोष्टी पनिशमेंट द्यायची स्वतःला. जास्त वेळ फेसबुक बघितल्यास एक वेळेस जेवण करायचं नाही आणि म्हणजे जास्त वाईट काम केलं का त्यासाठी पनिशमेंट म्हणून हे ठेवायची शिल्लक जागा. ठीक आहे. आपण जर जास्त वाईट काम केलं तर स्वतःला पनिशमेंट द्यायची आणि हे कम्प्लीट करायचं म्हणून तो गॅप आहे. पनिशमेंट गॅप. ठीक आहे. सो 100 वाक्याचा पनिशमेंट गॅप ठेवला मी. ऑल राईट. सो विथ दिस म्हणण्यापेक्षा एखादी सूचना मला द्यायची होती का? हो सूचना आहे. किती मुलं आहे किती लोक आहेत सर? लोकांची संख्या आहे का सूचना देण्याच्या सारखी? हा ठीक आहे. जेवढे ऐकतील तेवढे ऐकतील. बरं एक सूचना आहे अर्थात तुम्हाला त्याचा फायदा होईल का नाही तुम्ही बघा. बरं टीचर्स हा थोडस टीचर्स असण्याची शक्यता आहे मला असं वाटतं. तर पालकांनी ऐकण्याची सूचना आहे. फायनल आतापर्यंत डिसिजन असा आहे या वीक मध्ये मीटिंग आहे आणि वी आर एक्सपेक्टिंग 5 टीचर्स फ्रॉम कर्नाटका दिस फॉर कमिंग एज्युकेशनल इयर. 5 टीचर्स कोणकोणत्या विषयाचे असतील ते नंतर विस्तृतपणे सांगितलं जाईल. ते तुम्हाला सांगण्याची काही गरज मला सध्या वाटत नाही. कारण 5 शिक्षक फायनल येत आहेत तुमच्या सर्वांच्या तुमच्या मुलांच्या सेवेसाठी. नेक्स्ट एज्युकेशन इयर पासून त्यांची नावं आणि त्यांचे सगळे बाकी डिटेल्स आपल्याला याच महिन्यामध्ये बघायला मिळतील. शक्य झालं तर तेच टीचर्स आपल्या स्कूलला देखील व्हिजिट करण्याची शक्यता आहे. निवेदन संपलेलं आहे. विथ दिस shall we have pause? Yes, sir. We will have. Yes, sir. We'll be out. We'll have Thank you, pause. sir, for today's nice lecture. Thank you so much for your compliments. Bye bye.